नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण प्रथम घटक चाचणी इयत्ता 7वी विषय मराठी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. प्रश्न क्रमांक पहिला, खालील उतारा वाचा आणि त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. गुण 5, व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित उत्तराचं वाचन करा. उत्तरावर आधारित पहिला प्रश्न, संस्कृतमधील वाक्य कोणते ते लिहा. उत्तर, तमसो मा ज्योतिर्गमय. पुढचा प्रश्न, तमसो मा ज्योतिर्गमयचा अर्थ स्पष्ट करा. अंधाराकडून उजेडाकडे. तिसरा प्रश्न, वसंतचं शिक्षण कोणी तोडलं व का ते तुमच्या शब्दात लिहा. वसंतचं शिक्षण त्यांच्या दादांनी तोडलं कारण त्यांनी त्याला शाळेत न पाठवता कामाला लावले होते. प्रश्न क्रमांक 2, खालील कविता वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 5 गुणांसाठी हा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी कवितेचं व्यवस्थित वाचन करायचं आहे. कवितेवर आधारित पहिला प्रश्न पहा, चौकटी पूर्ण करा. फुले पाने खुडणाऱ्या सुंदर बाला, गीत गात फिरणारा गोप. दुसरा प्रश्न, कवितेत आलेली यांची नावे लिहा. प्राणी, पक्षी, फुले. या प्रश्नाचं उत्तर पाहण्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. तसेच इतर विषयांचे पेपर आवश्यक असतील तर आपली चॅनलची जी प्लेलिस्ट आहे ती चॅनलची प्लेलिस्ट पहा. प्राण्यांचं नाव, हरिण, हरणी, वासरे, खिल्लारे. पक्षी, पाखरे, फुले, सुवर्णचंपक, केवडा, पारिजात. सुवासिनी कोठे जात आहेत? सुवासिनी हृदयात आनंद घेऊन देवदर्शनासाठी जात आहेत. प्रश्न क्रमांक 3, व्याकरण व शब्दसंपत्ती. 6 गुणांसाठी हा प्रश्न आहे. असमानार्थी शब्द लिहा. आकाश, गगन, नभ. 2, पृथ्वी, जमीन, धरणी, वसुंधरा. ब प्रश्न, स्त्रीलिंग रूपे लिहा. गोप, गोपी, मोर, लांडोर. क प्रश्न, गटात न बसणारा शब्द शोधून लिहा. श्रीमंत, धनवान, गरीब, लखपती, गरीब. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. लढा देणे, सामना करणे किंवा संघर्ष करणे. वाक्य, भारतीय सैनिकांनी शत्रूविरुद्ध जोरदार लढा दिला. प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. विषय, माझ्या शाळेचा पहिला दिवस किंवा माझा आवडता महिना. यावर आधारित कोणताही एक विषय निवडून निबंध लिहायचा आहे. 4 गुणांसाठी कमीत कमी 8 ओळी लिहिणे अपेक्षित आहे. इथे नमुना दाखल निबंध लिहून दिलेला आहे. व्हिडिओ स्टॉप करून त्याचं वाचन करा, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये ते लिहिता येईल. माझा आवडता महिना श्रावण आहे. श्रावण महिन्यात निसर्ग खूप सुंदर दिसतो. चोहीकडे हिरवळ पसरलेली असते. लहान मोठे सण या महिन्यात येतात. पावसाच्या हलकी सरी मनाला आनंद देतात. झाडे, फुले आणि नद्या निसर्गाचे सौंदर्य वाढवतात. म्हणूनच श्रावण हा माझा सर्वात आवडता महिना आहे. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.